संविधान सभेमध्ये बाबासाहेबांचं लोकशाही संदर्भात जे भाषण झालं होतं त्यामध्ये बाबासाहेबांचे काय विचार होते? बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधानगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल। त्यांच्या मते लोकांनी आपलं स्वातंत्र्य किती मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये, कारण तो लोकांच्या जवळून अधिकार प्राप्त करेल आणि सर्वात प्रथम लोकांच्या भल्यासाठी बनवलेल्या ज्या संस्था आहे त्याच उद्ध्वस्त करण्यासाठी तो ती शक्ती वापरेल। मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे, पण आपलं स्वातंत्र्य कोणाच्याही चरणी अर्पण केलं नाही पाहिजे। मित्रांनो, हा महत्त्वाचा संदेश बाबासाहेबांनी आपल्याला दिला होता। त्यावेळी लोकशाहीमध्ये अति प्रचंड प्रमाणातलं जे बहुमत आहे ते एक प्रकारच्या हुकुमशाहीला जन्म देते, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवली पाहिजे। उदय प्रकाश यांची एक कविता आहे, मरने के बाद आदमी कुछ नहीं बोलता, मरने के बाद आदमी कुछ नहीं सोचता, कुछ नहीं सोचने और कुछ नहीं करने के बाद वो मरी जाता है। म्हणजे मित्रांनो, आपण जर जिवंत आहोत तर आपल्याला आपल्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी बोललं पाहिजे, आपल्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपल्याला विचार केला पाहिजे। जय भीम।